आपण जेव्हा ही ट्रीटमेंट चालू केली ना, तर त्याच्या आधी मी हम्म. खूप उशिरा वगैरे उठायचो आणि काय टायमिंग टेबल नव्हता उठायचा. पण हे आपण जेव्हापासून तुमच्या युनिटीशी आपण जॉईन झालो, त्याच्यानंतर सकाळी उठायची आणि ग्राउंडला जायची आणि सकाळी फ्रेश पियायचं आणि मग हम्म. नंतर जिम ग्राउंडवरनं घरी आल्यानंतर शेक पियायचा आणि बाहेरचं नंतर सगळं खाणं पिणं बंद आणि त्याच्यानंतर दुपारचं घरचं जेवण आणि संध्याकाळी परत घरचं जेवण आणि सकाळचं व्यायाम आणि तुमचे लेक्चर्स आणि ते सर्व म्हणजे एकदम शरीराला सूट झालं माझ्या आणि शरीरामध्ये असं एक हलकेपणा वाटला एकदम आणि हम्म. हम्म. पूर्ण शरीर असं लवचिक झालं आणि जे मला प्रॉब्लेम होता ऍसिडिटीचा ज्यामुळे मला खूप त्रास व्हायचा छातीमध्ये दुखायचं हम्म. किंवा मला असं पोट साफ होत नव्हतं वगैरे हा तर ते हा. हळूहळू हळूहळू ते मला असं म्हणजे जाणवायला लागले हे आपण जी ट्रीटमेंट करतोय ती की म्हणजे हे खरोखरच फायद्याचं आहे आपल्याला हे सगळं करणं म्हणजे करेक्ट करेक्ट. तर आणि आपोआप म्हणजे असं शरीर असं म्हणजे पातळ पातळ समजा असं थोडंसं बरं वाटतं म्हणजे असं हलकं वाटतंय आता. असं पहिलं हा फुगलेलं तरी वाटायचं, जड वाटायचं. हा पहिलं म्हणजे काय जरा पण काय काम केलं का अंग दुखायचं आणि सगळे शरीराचे सांधे सुंधे दुखायचे आणि आपण गुड. सर, तुम्ही किती वर्षांनंतर स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली? मी ते कधी लक्ष दिलंच नाही आजपर्यंत म्हणजे असं बघायला गेलं तर असं नेहमी हा. वाटायचं पण हम्म. आम्हाला गायडन्स करणारा असं कोण नव्हतं ना आता माणूस जो मध्यमवर्गीय जो माणूस आहे ज्याला फक्त कामावर जायचं माहिती आहे आणि संध्याकाळी घरी यायचं माहिती आहे तर त्याच्या आयुष्यामध्ये जर असं त्याला असं स्वतःच्या शरीराकडे पण बघायची त्याच्याकडे वेळ नसतो आणि जर जास्तीत जास्त काय होतं की आपण जर असा विचार करतो की यार मला असं खूपच मी जाडा झालोय मला काही समजे नाही काय करू शरीराची पुरी वाट लागली हे सगळं हम्म. बाहेर आलेलं आहे तर म्हणजे काय करायला पाहिजे आणि मेन काय माणसाला समजत नाही ज्या टायमाला असा आपल्याला सगळे त्रास होतात शरीराचं वजन वाढलं तर तुम्हाला एक तर पहिला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम बीपीचा प्रॉब्लेम नाही तर मग तुम्हाला त्याच्यामुळे अजून काय छातीत ऍसिडिटी दुखणं वगैरे सगळं होतं पण मेन काय माणूस शेवटी विचार करून करून जातो कुठे मी जिमला जातो मी जिमला गेल्यावरती थोडी कसरत वगैरे करतो हे ते करतो तर म्हणजे हे होईल पण ते कसं की कोणतरी तुम्हाला गायडन्स करायला पाहिजे जसं ते तुमच्या हम्म. माध्यमांमधून मला एक काहीतरी असं म्हणजे कोणतरी लक्ष आपल्या शरीराकडे देणारं म्हणा का गायडन्स करणारं म्हणा तिथून असं म्हणजे चालना मिळाली शरीरावरती दोन पैसे खर्च केले तर काय वाईटच नाही पहिली गोष्ट माझं म्हणणं असं आहे व्हेरी तर ट्रू, व्हेरी ट्रू. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मी नंतर तुम्ही मला ते माझ्या ऑफिसला सगळे तुम्ही प्रोडक्ट पाठवले तर ते हम्म. कसं आम्हाला त्याची एक सवय लागली म्हणजे ते आपल्यासाठी खूपच फायदेशीरच आहे असं माझ्या म्हणायला गेलं तर असं करेक्ट करेक्ट करेक्ट. फोन मेसेज टाकता की फ्रेश घेतला का शेक घेतला हम्म. का दुपारचे तुम्ही फोटो पाठवले नाही आम्ही जरी कधी विसरलो वगैरे तर तुम्ही फॉलो करता की हम्म. बाबा हम्म. तुम्ही फोटो पाठवले असं नाही तसं नाही तर मग ते कसं वाटतं की एखादी व्यक्ती जर समजा आपण त्यांच्याकडे ट्रेन होतोय जर ते आपली इतकी काळजी घेतात तर आपण कशाला मागे पडायचं मग त्याच्यामुळे कधी विसर जरी पडला तरी आम्ही तुम्हाला समोरून सांगतो की बाबा विसरलो पण घेतो आम्ही वेळेवरती सर्व असं काही करेक्ट हा करेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुड गुड सर, थँक्यू सो मच. आता मला सांगा, तुम्ही मला एक लिस्ट पाठवलेली, तुम्हाला काय काय त्रास आहे ती, त्याच्यामधले हम्म. किती गोष्टी तुम्हाला वाटतं कव्हर झालेल्या असतील? एक तर म्हणजे कसं की मला चालता फिरता अशी चक्कर यायची हम्म. म्हणजे आणि मेन ते कसं शरीरामध्ये अशक्तपणाच वाटायचा भरपूर हम्म. शरीरामध्ये हम्म. अशक्तपणा वाटायचा असा की म्हणजे काहीतरी ताकदच नाही राहिली एनर्जीच नाही राहिली आता हम्म. मी किती वर्षानंतर मी माझ्या ग्रुप बरोबर क्रिकेट खेळलो असं म्हणजे अगदी धावून वाव. बॉल बिल पकडून असं असं म्हणजे एकदम अ, अंगामध्ये असं एनर्जी असते ना माणूस असं वाटतं अजून खेळावं असं हम्म. 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 अरे वा. पहिला असं इच्छा पण होत नव्हती की म्हणजे बाबा खेळायला जाऊ करून हमसका तमका आता आम्ही आमच्या शाळेतले जे ते माझ्या पाठीचं दुखणं होतं ते थोडं कमी झालं म्हणजे असं कारण ते सगळे कपडे नवीन घ्यावे की लागले तरी चालतील गुड 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 गुड. बघा, आता मी तुम्हाला एक सांगते, फक्त 15 दिवस झालेत. किती? 15 दिवस. आता मला सांगा, हम्म. एवढ्या लवकर तुम्ही तरी असा विचार केला होता का, की माझं पोट साफ नाही होत, ते होईल, ऍसिडिटी जाईल, किंवा एवढा असं हे छोटे छोटे आजार, म्हणजे छोटे छोटे त्रास, सगळे आजारच होते ना. हा ह्याच्यामध्ये बरोबर रिकव्हरी आहे पण महत्वाची आहे की नाही, मला सांगा, ही छोटी छोटी रिकव्हरी. हम्म तर